नहूम संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतांवर पहा. हे यहुदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही. त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्रायेलच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापित आहे. लुटारूंनी त्यांस लुटले आहे. त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे. रक्तपाती नगरीला धिक्कार असो. कपट आणि खून यांनी ती भरली आहे. तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही. चाबकांचा फटकारा, चाकांचा गडगडाट यांचा शब्द होत आहे. घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडेसवारींची दौड, तलवारीची चमक, भाल्याचे विजेसारखे चकाकणे होत आहे. वधिलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे. मड्यांचा हिशेबच नाही. लोक त्यांच्या मड्यांवर ठोकर खातात. मी तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहास विषय करीन. आणि असे होईल की कोणी तुला पाहिल तो तुझपासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे. तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणाऱ्यांच कोठून शोधून आणू? प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यामध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.